बरेच आपले मित्र म्हणतात की तुम्ही एका ठिकाणी बसून गोष्ट सांगत जा, जर आपण फिरायला लागलात तर हे फिरताना आमचे डोळे फिरतात. पण मला खरं सांगू का, एका जागेवर बसून सांगायला जरा इंटरेस्ट येत नाही आणि पुढची गोष्ट माझ्या ध्यानातच येत नाही. आता जास्त फिरण्यापेक्षा कमी फिरतो, जसं तुमचे डोळे नसतील फिरत तसं. तर मी आज तुम्हाला 55 वर्षीय आजींची गोष्ट सांगतो. एक 55 वर्षीय आजी असतात आणि ते झोपतात निवांत, आणि ते झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आजीचा मोबाईल टुंग टुंग वाजतो. तितक्या वेळेत आजोबा उठतात आणि म्हणतात, या टायमाला मेसेज आणि माझ्या पत्नीच्या मोबाईलवर. आजोबांनी पटकुनी मोबाईल घेतला की त्याच्यावर त्यांना मेसेज दिसला, ब्युटीफुल. आजोबा म्हणाले, या वयात आणि चक्क रात्रीच्या 12 वाजता ब्युटीफुल मेसेज, आणि ते पण माझ्या पत्नीच्या मोबाईलवर. आजोबांना आजी तिथंच ठोकायला चालू केली. रात्रीच्या 12 वाजता आता तू काय तरुण आहेस काय? तुझ्या मोबाईलवर मेसेज रातच्या 12 वाजता येतोय ब्युटीफुल म्हणून? काय भानगडे सांग. आजीला वाटलं, मी तर आता म्हातारी बाई, माझ्या मोबाईलवर कशाला कोण मेसेज करील, अगर काही चुकून आला असेल तर काही अडचण नाही, बघते तरी. मग आजीनी चष्मा लावला आणि मोबाईल बघितला, तर त्याच्यावर होतं ब्युटीफुल नाही तर बॅटरी फुल. मग आजीनं आजीला ठोकाय चालू केलं. चष्मा घाल म्हणली. घातला चष्मा आणि बघितलं तर काय वाच म्हणली, तर त्याच्यावर होतं बॅटरी फुल. तसं आपण काही काही गोष्टी बघत पण नाहीत नेमके आहेत काय, की लगेचच भांडाय उठतो. त्याच्यासाठी कधीही कुठलीही गोष्ट पक्की माहिती असल्याशिवाय तिच्या नादाला लागायचं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची मजेदार कहाणी?